नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये खास करून जामीन देण्याचा जो काही इतिहास राहिलेला आहे, न्यायालयीन क्षेत्रामध्ये आरोपींना जी जामीन मंजूर होते, तर या जामीनच्या क्षेत्रामध्ये एक इतिहास घडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मकोका जो कायदा आहे, अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा कायदा काही लोकांवर लावला गेला आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा लातूरमध्ये जामीन मंजूर झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रतीक सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वात प्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये. आणि मला सांगा, हे प्रकरण तर मोक्काचं होतं हे तर माहिती आहे, पण याची एकंदर पार्श्वभूमी काय होती आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी माननीय न्यायालयाने आरोपींना जामीन दिला? लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जून 2025 रोजी 10 ते 12 लोकांवर 307 IPC गुन्हा नोंद करण्यात आला होता. अटेम्प्ट टू मर्डर अशा प्रकारच्या स्वरूपात मोडणारा हा गुन्हा होता. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी काही आरोपींना अटक केलं, त्यांची कस्टडी घेतली, तपास चालू केला. त्यानंतर त्यांना असं जाणवलं की या गुन्हेगारांची, या आरोपींची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे. मागील 10 वर्षामध्ये यांच्यावर बऱ्याच स्वरूपात गंभीर असे गुन्हे यांच्यावर नोंद होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी सलामसलत करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईसाठी SP साहेबांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर जे काही IG आहेत नांदेडचे, त्यांना प्रायमरी सेक्शनसाठी पूर्ण दोषारोपपत्र तयार करण्यासाठी त्यांनी तपास चालू केला. त्या तपासाअंतर्गत एकूण 13 आरोपी अटक करण्यात आलेले होते. त्या 13 आरोपींना मकोका अंतर्गत कस्टडी घेतल्यानंतर त्यांचा तपास चालू केला. मकोका अंतर्गत जे काही कलमांतर्गत जे काही कारवाई करायची त्यांच्यावर तपासादरम्यान त्यांनी कारवाई केली. त्यानंतर पूर्ण दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सँक्शनसाठी DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांचं फायनल सँक्शनसाठी त्यांनी दोषारोपपत्र पाठवलं. त्या 13मधून 4 जणांचं फायनल सँक्शन मकोकाचं सँक्शन झालं. इतर आरोपीवर 307 अंतर्गत कारवाई झाली आणि ते दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालय लातूर येथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर 4 आरोपीपैकी 2 आरोपींची जामीन, पहिल्या आरोपीची जामीन मी 5 डिसेंबर 2025 आणि दुसऱ्या आरोपीची जामीन 14 फेब्रुवारी 2026 रोजी जामीन मंजूर केली मकोका अंतर्गत. सर, काय सांगाल, मकोका जो लावला जातो नॉर्मली, तो नेहमी असा म्हणजे सामान्य कायद्यांसारखा याचा वापर सर्वांवर करता येत नाही आणि याची एक प्रक्रियासुद्धा किचकट असते. पोलिसांच्या बाजूने ही जी काही कायदेशीर प्रक्रिया असते, तर त्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीनं ही प्रोसिजर राबवली जाते? यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 307च्या गुन्ह्यामध्ये त्यांना कस्टडी घेतलेली होती. त्यानंतर त्यांनी अप्रुव्हल मिळवलं. त्यानंतर फर्दर कस्टडीसाठी मकोका अंतर्गत जी काही कारवाई करायसाठी आणि तपास करण्यासाठी त्यांनी परत त्या आरोपींना जेलमधून त्यांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन विशेष मोक्का न्यायालय येथे हजर केलं. त्यांची कस्टडी रिमांड घेतली, पोलीस कस्टडी रिमांड घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपास केला. त्या तपासाअंतर्गत त्यांची प्रॉपर्टी असेल, बेकायदेशीर मार्गाने चलाचल संपत्ती असेल, त्यांनी जी मिळवलेली आहे, खंडणी मागून असेल, धमकावून असेल, समाजात दहशत निर्माण करून स्वतःसाठी असेल, घरच्यांसाठी असेल किंवा त्यांच्या टोळीसाठी असेल, जे काही संपत्ती असेल त्यांचा शोध घेण्याचं काम, तपास करण्याचं काम पोलिसांनी केलं. त्या अनुषंगाने विचार केला तर त्यांचे CDR लोकेशन काढले, त्यांचे बँक स्टेटमेंट काढले, त्यांची संपत्तीची जे काही असेल त्यांची माहिती घेतली. त्या संपत्ती बेकायदेशीर मार्ग मिळवली का, कोणत्या मार्गाने मिळवली याबद्दल त्यांनी पाठपुरावा केला आणि पूर्ण तपास केल्यानंतर त्यांनी दोषारोपपत्र त्या आरोपीविरुद्ध मान्यला दाखल केलं. बरं, आता जेव्हा माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे, तर याबद्दल तुमच्या भावना काय आहेत आणि जे आरोपी होते त्यांचं काय म्हणणं आहे त्या पार्श्वभूमीवर? तुम्हाला वाटते का की भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्यांना या सगळ्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्ततासुद्धा होईल असं काही वाटतं का प्रथम दर्शनी? आता सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांची जामीन मंजूर होणंच खूप मोठी गोष्ट होती. कारण मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांची जामीन होणं खूप मुश्किल होतं. कारण की कायद्याच्या त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मकोका अंतर्गत जे कलम लावले आहेत, जे काही अप्रुव्हल मिळवण्यासाठी त्यांनी जे काही पाठपुरावा केलेला आहे, त्यांचं सँक्शन मिळवलेलं आहे, ते बघता पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पण त्याच्यामध्ये देखील काही उणिवा राहिल्या होत्या. ते मान्याला मी दाखवून दिलं की प्रथम दर्शनी हा 307चा गुन्हा त्यांच्यावर लागू होत नाही आणि मकोका अंतर्गत जे काही कलम आहेत त्या अंतर्गत बघितलं तर त्यांची तशी बेकायदेशीर चल संपत्ती कसल्याही प्रकारची त्यांनी हस्तगत केली नाही किंवा त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळून आलेला नाही. त्या अनुषंगाने पोलिसांचं म्हणणं ऐकून दोन्ही बाजूंचा विचार करून मान्य न्यायालयाने
त्यांना जामीन मंजूर केला आणि भविष्यात देखील साक्ष पुरावा चांगला चालल्यानंतर माझा असा विश्वास आहे त्यांना मी निर्दोषमुक्त करेल. हा जो काही जामीन मंजूर झालेला आहे यामध्ये साहजिकच आहे तुम्हाला कायद्याचा अभ्यास करावा लागला असेल, त्या केसची डीप स्टडी करावी लागली असेल. सोबतच तुम्हाला अनेक सहकाऱ्यांची मदतसुद्धा झाली असेल, तुमचे जे वकील सहकारी आहेत. बरोबर. तर याबद्दल काय सांगाल? टीमवर्क होतं का हे? या ठिकाणी हा म्हणजे बघितला तर कायदा खूप म्हणजे दुसऱ्या कायद्यांपेक्षा खूप म्हणजे किचकट आहे. खूप अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये माझे सहकारी त्यांनी मला मदत केलेली आहे. या ठिकाणी मी त्यांचं आवर्जून या ठिकाणी नाव इच्छा करतो की ॲडव्होकेट माधव गायकवाड, ॲडव्होकेट मेहबूब घंटे, ॲडव्होकेट रमक जोदन, ॲडव्होकेट प्रीतम कांबळे, ॲडव्होकेट प्रवीण कांबळे, ॲडव्होकेट सौरभ पाटील, ॲडव्होकेट अर्जुन कांबळे, ॲडव्होकेट आकाश चव्हाण यांनी मला सहकार्य केलं. त्यांचं मी आभार या ठिकाणी आपल्या चॅनलमार्फत व्यक्त करतो. धन्यवाद. आपण पाहू शकता बकोकासारखा एक गंभीर गुन्हा काही लोकांवर लावला जातो आणि त्यामध्ये जामीन मिळवण्याचं कारण या ठिकाणी ॲडव्होकेट प्रतीक कांबळे यांनी केलेलं आहे आणि पुढे जाऊन त्यांना हा विश्वाससुद्धा आहे की योग्य अशा पद्धतीचे साक्षी पुरावे आणि त्यांच्या निर्दोषपणाची आपण म्हणूया की निर्दोषपणाचा पुरावा ज्यावेळेस माननीय न्यायालयाच्या समोर येईल त्यावेळेस नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना ते माननीय न्यायालय त्यांची निर्दोष मुक्ततासुद्धा करू शकतं अशा प्रकारचा एक विश्वास हे या ठिकाणी मांडताना दिसत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.